नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी डॉक्टर सुवर्णा। सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन पिकाच्या ज्या काय आहेत पेरणी आपल्या चालू झाल्या आहेत। तर सोयाबीन पिकामध्ये बेसल डोस नक्की कशा पद्धतीचे आणि कोणते वापरले पाहिजेत हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर आपण क्रॉप एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचत राहतील। तर सर्वप्रथम आपण हे बघूया की बेसल डोस मध्ये आपण कोणती खतं वापरली पाहिजेत किंवा कोणते ग्रेड वापरले पाहिजेत। तर सर्वप्रथम आपण भारी जमिनीसाठी नक्की काय वापरलं पाहिजे, तर यामध्ये आपल्याला 12-32-16 किंवा मग 10-26-26 हे सर्वसाधारण 40 किलो आपल्याला एकरी वापरायचं आहे। प्लस त्यामध्ये आपल्याला बेल सल्फ जे आहे ते साधारण 10 किलो एकरी वापरायचं आहे। प्लस त्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते देखील 10 किलो वापरायचं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते आपल्याला 5 किलो एकरी वापरायचं आहे। आता मी जो काही डोस सांगितला आहे हा भारी जमिनीचा डोस सांगितला आहे। आता आपण बघूयात हलक्या जमिनीमध्ये आपण डोसचं प्रमाण काय वापरलं पाहिजे। तर आपण 10-26-26 किंवा 12-32-16 हे आपल्याला 40 किलो एकरी वापरायचं आहे। प्लस त्यामध्ये आपल्याला बेनसल्फ जे आहे ते साधारण 12 ते 13 किलो वापरायचं आहे। प्लस त्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट देखील 12 ते 13 किलो वापरायचं आहे आणि प्लस त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते सर्वसाधारण 8 किलो आपल्याला एकरी वापरायचं आहे। आता हा बघितला आपण हलक्या जमिनीसाठीचा डोस। आता आपण बघूयात की अत्यंत हलकी जमीन जर असेल तर नक्की बेसल डोसचं प्रमाण काय असलं पाहिजे। तर यामध्ये लक्षात घ्या 12-32-16 किंवा मग 10-26-26 हे आपल्याला 70 ते 75 किलो एकरी वापरायचं आहे। प्लस त्यामध्ये आपल्याला बेनसल्फ जे आहे ते 15 किलो वापरायचं आहे आणि प्लस त्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट देखील 15 किलो वापरायचं आहे आणि प्लस त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते आपल्याला 10 किलो एकरी वापरायचं आहे। तर आता जो डोस सांगितला तो अत्यंत हलक्या जमिनीसाठी अगदी व्यवस्थित डोस आहे। अशा प्रमाणात जर आपण बेसल डोसचं जर माप जे आहे ते जर व्यवस्थित जर ठेवलं तर नक्कीच आपल्याला आपल्या प्रोडक्शन मध्ये जी आहे ती भर पाहायला मिळेल। तर आता मी जी काही माहिती आपल्याला सांगितली आहे सोयाबीन पिकामध्ये नक्की बेसल डोस कसा वापरला पाहिजे, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि हो, सोयाबीन पिकाबद्दल किंवा शेतीतील कोणत्याही पिकासंदर्भात काही जरी समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। नक्कीच आम्ही त्यावरती लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आणि हो, बेसल डोसमध्ये आपण कोणती कोणती खतं वापरता ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा। तर तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।